लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे इथली बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे। पण कोरडवाहू शेतीतून चांगला नफा कमवण्यासाठी निलंग्याचे अभिमन्यू पाखर सांगवेंनी आपल्या 5 एकर क्षेत्रामध्ये केशरची फळबाग लावण्याचा निर्णय घेतलाय। आज त्यांच्याकडे 5 एकरामध्ये केशर आणि चिक्यूचं मिश्र पीक आहे। केशरपासून यंदा त्यांना 4.5 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे। आज आपण अभिमन्यू पाखर सांगवेंच्या केशर आंब्याची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याला जाणार आहोत। लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याचे अभिमन्यू पाखर सांगवे हे इंदिरा ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करतात। त्यांना शेतीची आवड असल्यानं वडिलोपार्जित 12 एकर खडकाळ शेतीत त्यांनी जवळच्या तळ्यातली माती टाकून शेत भरून घेतलं। निलंगा हा अल्प पावसाचा तालुका आहे। गेल्या 2 ते 5 वर्षांपासून इथं शेतकऱ्यांच्या हाती फारसं उत्पन्न पडलं नाही। अशा दुष्काळी परिस्थितीत निलंग्याच्या अभिमन्यू मारुतीराव पाखर सांगवेंनी 12 एकरांपैकी 2.5 एकरात केसर आंबा आणि 2.5 एकरात कालीपत्ती चिकू, 1 एकरात भगवा डाळिंबाची शेती फुलवण्यात यश मिळवलंय। पाण्यासाठी त्यांच्याकडे शेतात एक बोर आहे। पाण्यासाठी त्यांनी ठिबकचं तंत्र अवलंबलंय। झाडं लावण्याची सवय असल्यामुळं शिक्षण घेत घेत झाडं आपण लावावी अशी इच्छा असताना एकत्रित कुटुंब पद्धती आणि एकेकाळी कुटुंब विभक्त होण्याची वेळ आली आणि कुटुंब विभक्त झाल्यानंतर माझं शिक्षण या ठिकाणी चालूच होतं। मी ज्यावेळेस कॉलेजला होतो BA MA नंतर B.Ed झालं, नंतर MPhil झालं आणि नोकरी करत करत येथील निलंगा शहरातील इंदिरा ज्युनियर कॉलेजमध्ये नोकरी करत असताना माझ्या डोक्यात परत विचार आला की आपल्या नावाने जी जमीन आलेली आहे 12 एकर माळरान जमीन, त्या जमिनीमध्ये आपण झाडाची लागवड करावी, विशेष करून आंबा आणि चिक्कूची। मग हे करत असताना कृषी कार्यालयाशी मी संपर्क साधला आणि कृषी कार्यालयाने मला या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन केलं। अभिमन्यू पाखर सांगवेंनी सुरुवातीच्या काळात खडकाळ जमिनीच्या मशागतीचं नियोजन कृषी खात्याच्या मार्गदर्शनातून केलं। यासाठी त्यांना मोलाची साथ मिळाली। कृषी खात्यानं त्यांना केशर आणि चिकूच्या रोपांचा पुरवठा केला। 2000 सालापासून ते फळ शेतीकडे वळले। सुरुवातीला मला त्यांनी या माळरानावर खड्डे पाडण्यासाठी सांगितलं। मी गावातील लेबर घेऊन गेलो, पण लेबर हे खड्डे पाडत नव्हते, कारण फार मोठे मोठे दगड या ठिकाणी होते। शेवटी असा निर्णय घेतला की JCBनेच हे खड्डे पाडावेत आणि चैनची JCB आणली मी या ठिकाणी। फार मोठा खर्च झाला, पण खड्डे 3 बाय 3 चे मोठे खड्डे पाडले या ठिकाणी मी। आणि खड्डे पाडल्यानंतर माझ्या शेताच्या शेजारीच एक पाझर तलाव आहे, जऊ या गावचा पाझर तलाव आहे। या ठिकाणी हा तालुका दुष्काळग्रस्त असल्यामुळे त्या तलावामध्ये पाणीच नव्हतं आणि तेथील काळी माती मी ट्रॅक्टरनं आणून हे खड्डे भरले मी या ठिकाणी। आणि या ठिकाणी खड्डे भरल्यानंतर उर्वरित जो खड्डा आहे सेंद्रिय खत, झाडाचा पालापाचोळा, BSC पावडर टाकून ते खड्डे भरले। अभिमन्यू यांनी पाण्याच्या समस्येमुळे शेतात एक बोर घेतलं। या बोरवेलच्या पाण्याचं अतिशय काटकसरीनं नियोजन करून त्यांनी फळबाग फुलवली आहे। वर्षभराची रोपं आम्हाला कृषी कार्यालयाकडून कोकणातून आणून देण्यात आली। आता ही रोपं मोठे होण्यासाठी आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या खताचा वापर केला। यामध्ये सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणामध्ये रिंग करून टाकण्यात आलं या ठिकाणी, जेणेकरून झाडाची वाढ कशा पद्धतीने होता होईल याकडेच आमचं सगळ्याचं लक्ष होतं या ठिकाणी। यासाठी त्यांनी 2.5 एकरात केशर आंबा आणि कालीपत्तीच्या चिकूची लागवड केली आहे। त्यासाठी सुरुवातीला 4 बाय 4 फुटांचे खड्डे पाडले। त्यात शेणखत, पाचट आणि कडव्याचं मिश्रण टाकलं। 2 झाडात 30 फूट बाय 15 फुटांचं अंतर ठेवलं। आज 2.5 एकरात त्यांची 200 केशरची झाडं आहेत, तर 200 झाडं चिकूची आहेत। आंबा आणि चिक्कू या दोन्ही झाडावर बुरशी आणि करपा नावाची रोग पडतो आणि या रोगामुळे आम्हाला
वेगवेगळ्या कीटकनाशकाची फवारणी या ठिकाणी करावी लागते. त्यामध्ये 22 असेल, त्यानंतर रोगर असेल, असे अनेक कीटकनाशके आम्हाला या ठिकाणी फवारावे लागतात, जेणेकरून या कीटकनाशक वेळेवर फवारल्यामुळे आंब्याची गळती थांबते आणि आम्हाला उत्पन्न होण्यासाठी त्या ठिकाणी भर पडतो. चालू वर्षी आंब्याला चांगला बहर आला होता, पण फेब्रुवारी महिन्यात गारपिटीनं आणि 3 वेळा अवकाळी पावसानं जबर नुकसान केलं. त्यामुळे उत्पादनात 50% जास्त फळांची गळती झाली. तरी देखील धीर न सोडता पाखर सांगवेंनी नियोजन केलं. आंबा आणि चिक्कूचं उत्पादन, मागच्या वर्षी आंब्याचं उत्पन्न 3 टन झालेलं होतं. यावर्षी उत्पादन 5 टन होईल असं आहे. सध्या आंब्याचा भाव 90 रुपये किलोनं विक्री आहे. या ठिकाणी 90 रुपयाच्या हिशोबाने जवळपास 4 ते 4.5 लाख रुपये याचं उत्पन्न मला मिळालं पाहिजे. चिक्कू 3 टन झालेला आहे, 20 रुपये किलो त्याचा भाव आहे. त्याचं मला 60,000 रुपये मिळालेले आहेत. आणि यावेळेस आंब्यातून मला जवळपास 4 ते 4.5 लाख रुपये मला मिळालेला अपेक्षित आहे. आंब्यासाठी जो खर्च झालेला आहे, शेतीतील मजूर असतील, खुरपणी असेल, फवारणीसाठी लेबर असतील, औषधं आहेत, खतं आहेत, हा सगळं जवळपास 60,000 रुपयाचा खर्च झालेला आहे. खर्च वजा जाता मला 4 ते 4.5 लाख रुपये यातून निव्वळ मला उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा मला वाटते. केशरला भुरी, फळकूज, तुडतुडे, फलकिड्यांची भीती असते. वेळोवेळी फवारण्या घेऊन त्यांनी या समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय. तरी देखील यंदा त्यांना 5 टन केशर आंब्याचं उत्पादन अपेक्षित आहे. याची विक्री 90 रुपये किलोच्या दरानं होतीये. यापासून त्यांना 4.5 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. तर चिकूपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून केशरचा खर्च वसूल झालाय. पर्यायानं केशरचं उत्पन्न नफ्यात राहणार आहे. अभिमन्यू मारुती पाखर सांगवे यांची बागेकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. त्यांना फार आवड आहे यांची आणि वेळोवेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील लहाने साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे आम्ही यांना वेळोवेळी फवारणी संदर्भात, खतासंदर्भात मार्गदर्शन करतो. आज मराठवाड्यात केशर आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, पण त्यावर प्रक्रिया होत नाही. शिवाय मार्केटिंगसाठी विशेष प्रयत्न होत नाहीत. केशरचा ब्रँड केला, तसंच केशरवर प्रक्रिया उद्योग उभारले तर केशर उत्पादकांची प्रगती होईल. शिवाय भविष्यात केशरचा वेगानं विस्तार होईल. पर्यायानं मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना एक दिलासादायक पीक नक्की मिळेल. निलंगा येथील अभिमन्यू पाखर सांगवे यांनी केशर आंबा आणि कालापती चिकूमधून वार्षिक सरासरी 4.5 लाखाचा निव्वळ नफा कमिवलेला आहे. राज्यामध्ये अनेक नोकरदार शेतकरी आहेत. त्यांनी अभिमन्यू पाखर सांगवेप्रमाणेच शेतीचं जर नियोजन केलं तर निश्चितच नोकरीसोबत शेतीतूनही आपण चांगल्या पद्धतीचं आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. गरज आहे ती नियोजनाची आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, निरंगा, लातूर.